जय महाराष्ट्र, मराठी माणूस प्रदीप। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतली जी निवडणूक आहे आणि मुंबईतले ज्या सगळ्या जागा आहेत ना लोकसभेच्या फार महत्त्वाच्या आहेत नरेंद्र मोदींसाठी देखील, या देशाच्या राजकारणासाठी देखील, आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मराठी माणसासाठी। आणि मुंबई ही मला असं वाटतं एका स्पेसिफिक गोष्टीमध्ये मुंबई ही शहर किंवा मुंबई ही गोष्ट बसण्यासारखीच नाहीये। देशाला देखील ती महत्त्वाची, कारण देशाची आर्थिक राजधानी आहे। महाराष्ट्रासाठी देखील मुंबई महत्त्वाची आहे, कारण मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राच्या सगळ्या जागेमध्ये येणारी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई ही मराठी माणसासाठी फार महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे या ज्या 6 जागा आहेत ना, या 6 जागा फार महत्त्वाच्या आहेत। त्या 6 जागा भले जरी देशाचं अगदी सगळं राजकारण उलटापालटा करून सोडणार नाहीत, पण इथलं स्थानिक राजकारण तर नक्कीच बदलू शकतात। एवढी मोठी ताकद या मुंबईच्या 6 जागांमध्ये, त्यांच्याविषयीच आपण बोलणार आहे। आणि मी हे जे तुम्हाला सांगतो ना, माझा वैयक्तिक गोष्ट आहे किंवा माझा एक वैयक्तिक अभ्यास आहे। मी तुम्हाला सगळ्या या 6 जागांविषयी निकाल मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे। 4 जूनला वाटल्यास वही पेन घेऊन बसा। जर चुकत असेल एखाद दुसरी गोष्ट चुकली किंवा एखादा उमेदवार चुकला तर चुकला, पण माझं जे वैयक्तिक मत आहे 6 जागांचं ते मी तुम्हाला सांगतो। जी शेवटची जागा आहे ना, ती शेवटची जागा फार महत्त्वाची, फार म्हणजे खरंच फार महत्त्वाची। ती जागा मराठी माणसासाठी, ती जागा मराठी स्वाभिमानासाठी फार महत्त्वाची आहे आणि तिथं बदल नक्की घडेल असं मला वैयक्तिक देखील वाटतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दक्षिण मुंबईपासून सुरू करूया। दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेनेच्या, एकनाथ शिंदे गटाच्या, आणि इकडे अरविंद सावंत म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी थेट चुरस त्या सगळ्या दक्षिण मुंबईमध्ये आहे। पण इथे दोघांचे जर पॉझिटिव्ह पॉईंट जर घ्यायचे झाले तर अरविंद सावंत हे कामगार सगळ्या युनियनचे किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यापासून शिवसेनेच्या काळापासून ते रुचलेले आहेत। तिथं जे सगळ्या गोष्टींमध्ये कनेक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे कामगार जो आहे किंवा कामगारांची जी मोठी ताकद आहे किंवा तिथं स्थानिक त्यांचं राजकारण असल्या कारणानं ते पहिल्यापासून या सगळ्या लोकांना पाहत आलेत किंवा लोक त्यांच्याशी चांगल्या प्रकारे कनेक्ट झालेत। त्याच बाजूला दुसऱ्या यामिनी जाधव देखील तिथल्या आमदार होत्या, त्याच्यामुळे तिथल्या देखील त्यांचा संपर्क चांगला आहे। आता थेट या वैयक्तिक दोघांचा आपण विषय सोडून देऊ, थेट आपण सरळ येऊया महाविकास आघाडी आणि महायुतीचे मतदार देखील इथं फार मोठे आहेत। महायुतीला मानणारे, नरेंद्र मोदींना मानणारा एक मोठा चांगला सुशिक्षित वर्ग, जो सगळा वर्ग यामिनी जाधवांना मतदान करेल। फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, शिवसेना असेल, आणि जे शिवसेनेचे जुने सगळे शिवसैनिक आहेत ते सगळे शिवसैनिक इकडे यामिनी जाधवांसोबत जोडले जातील। याच बाजूला दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे खास करून मुस्लिम लोक, खास करून काँग्रेसचा जो सगळा मतदार आहे, खास करून हे सगळे जे मला असं वाटतं बोलतात ना डाव्या विचारसरणीची सगळी लोक, ती डाव्या विचारसरणीची सगळी लोक इकडे अरविंद सावंतांना मतदान करतील। दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना वैयक्तिक मानणारा वर्ग आहे। त्याच्यानंतर अरविंद सावंतांनी जे कामगार सेनेमध्ये किंवा ते कामगार युनियनमध्ये जेवढ्या लोकांची कामं केलेत, ती वैयक्तिक सगळी जोडलेली लोक ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये इकडे मतदान करतील। पण महायुतीची ताकद या मतदारसंघामध्ये थोडीशी पारडं वर होताना दिसते, त्यामुळे यामिनी जाधव इथं निवडून येतील अशी शक्यता माझ्याकडून वर्तवण्यात येते किंवा त्या निवडून येतील असं मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो। दुसरी जागा आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे आणि समोर आहेत अनिल देसाई। आता राहुल शेवाळेंविषयी जर बोलायचं झालं तर राहुल शेवाळेंकडे खासदारकीचा चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल शेवाळे तिथल्या स्थानिक मतदारसंघामध्ये चांगले प्रचलित आहेत। लोकांना माहिती आहे की राहुल शेवाळे आपल्या कामाचा माणूस आहे, त्याने इतकं काम केलं, हे केलं, ते केलं। त्याच्यामुळं एक असतं ना एक स्थानिक नेता, आणि त्याचं एक असणारं चांगलं बल आहे लोकांमध्ये। या सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंटनं किंवा या सगळ्या गोष्टींनी राहुल शेवाळेंची ताकद आपल्याला वाढताना दिसते। आता इकडे महाविकास आघाडीचे अनिल देसाई जरी असले तरी त्यांची ताकद एवढीशी फार आपल्याला तिथं दिसत नाही, किंवा त्या मतदारसंघामध्ये तो सगळा जो मतदारसंघ आहे तो खास करून मोदींना मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग आहे। महायुतीची ताकद तिथं मोठी असल्या कारणानं महाविकास आघाडीला इथं थोडीशी मतदान कमी पडतील आणि राहुल शेवाळेंच्या पारड्यामध्ये इथं मतदान बऱ्यापैकी होईल, चांगलं होईल, आणि राहुल शेवाळे इथं माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून निवडून येण्याची दाट शक्यता आहे। तिसरी जागा आहे उत्तर मुंबईची। आता उत्तर मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा लफडा काय, पियुष गोयल आहेत तिथे, समोर महाविकास आघाडीकडून काही कुठून ते भूषण पाटील आहेत। आता इथं सगळ्यात महत्त्वाची मेक आहे, आणि इथं या महाराष्ट्राच्या किंवा मुंबईतल्या राजकारणाचं एक थोडासा तिळपापड सगळ्या गोष्टीचा होणार आहे। सरळ ही निवडणूक तिथल्या स्थानिक ठिकाणी अशी रंगवण्यात आली की मराठी वर्सेस गुजराती। पियुष गोयल हे मुंबईतले नाहीत, मराठी नाही आहेत, ते जरी भाजपामधले मोठे नेते असले तरी तिथले स्थानिक जरी म्हणजे असतं ना की तिथे जन्मलेले किंवा तिथं अनेक वर्षांपासून गुजराती म्हणून राहत असलेले, तरी पियुष गोयल तिथल्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यापासून अगदी एवढ्या मोठ्या ताकदीने त्या सगळ्या त्यांच्या उत्तर मुंबई
मुंबईमध्ये पहिल्यापासून एवढं राजकारणाचा अनुभव त्या ठिकाणचा नाहीये त्यांना. भले जरी ते केंद्रामध्ये मंत्री असले, जरी भाजपाने त्यांना मोठी जबाबदारी जरी दिली असली, तरी इथं मात्र त्यांना मराठी होणारं जे मतदान आहे, जे मतदान मराठी वर्सेस गुजराती, मराठी वर्सेस इतर सगळे भाषिक भैये किंवा परप्रांतीय असं जे मतदान आहे, तो सगळा मराठी टक्का इकडे त्या भूषण पाटलांकडे जाईल. त्या महाविकास आघाडीला त्या सगळं मतदान होईल. त्याच्यामुळं पियुष गोयलांना इथं थोडासा निगेटिव्ह पॉईंट आहे, इथं त्यांची मतं थोडीशी खाल्ली जातील. पण त्यांच्या मतदारसंघात, त्या मतदारसंघात गुजराती आणि नरेंद्र मोदींना मानणारा टक्का, मारवाडी टक्का, उत्तर भारतीयांचा टक्का फार मोठा असल्या कारणानं मराठी लोकांची मतं त्याच्यासमोर फार क्षुल्लक आपल्याला असताना दिसतात. त्याच्यामुळं तो सगळा मतदार पियुष गोयलांकडे जाईल. त्याचसोबत मराठी लोकांमध्ये देखील नरेंद्र मोदींना मानणारी लोक, महायुतीला मानणारी लोक, हिंदुत्वावरती बोलणारी लोक, हिंदुत्वाच्या विचाराने चालणारी लोक, ही सगळे या सगळ्या महाविकास आघाडींना बाजूला सारतील आणि ती देखील पियुष गोयलांना मतदान करतील. आणि हेच मतदान सगळ्यात मोठं असणार आहे जे पियुष गोयलांना तिथून निवडून आले, एवढं मात्र 100%. चौथी मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई. तिथं थेट उज्ज्वल निकम आहेत महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड आहेत. आता हा मतदारसंघ थोडासा कॉम्प्लिकेटेड असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षा गायकवाड इथल्या काहीतरी आमदार होत्या. जेव्हा उद्धव ठाकरे ते महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तेव्हा ते शिक्षण मंत्री होत्या. याच्या विरोधात उज्ज्वल निकमांकडे जर पाहिलं तर एक देशातला एक मोठा वकील, देशामधल्या मोठ्या केसेसमध्ये मिळवलेलं त्यांनी नाव आणि या सगळ्या केसेसचा त्यांनी केलेला निपटारा, याच्यामुळं उज्ज्वल निकम हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोणतरी एक असा माणूस आहे ज्याला राजकारणाची जास्त लेबल लावणार नाहीत तिथली लोक. आणि मला असं वाटतंय, वैयक्तिक वाटतंय, महाविकास आघाडीतली देखील काही लोक उज्ज्वल निकमांना मतदान करतील. ते कुठला पक्ष पाहून नाही करतील, तर ते एक चांगला वकील आहे, एक सुसंस्कृत माणूस आहे म्हणून, आणि त्यांच्या हातून काहीतरी घडल किंवा काहीतरी विकास होईल अशा हेतूने तिथं मतदान करणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मतदारसंघात देखील महायुतीची ताकद मोठी आहे. इथं भाजपाला मानणारा पक्ष किंवा सगळी लोक इथं आपल्याला मोठी असताना दिसतात. पण याच बाजूला इकडे वर्षा गायकवाडांना देखील मतदान होईल. तर खास करून दलित बांधवांचं जे फार मोठं मतदान या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे ते मतदान इथं वर्षा गायकवाडांना जाईल. मुस्लिमांचं मतदान इथं जाईल. काँग्रेसी लोकांच्या विचारांची तो देखील वर्षा गायकवाडांच्या पाठीशी उभा राहील. त्याच्यामुळे त्यांची देखील ताकद थोडीशी आपल्याला इकडे वाढताना दिसते. तरीही उज्ज्वल निकमांना मी तुम्हाला जसं मगाशी देखील म्हटलं की इकडची अनेक चांगली लोक आहेत ना, जी सुशिक्षित आहेत, ज्यांना चांगलं काहीतरी विकास काम हवं आहे, ती सगळी लोक उज्ज्वल निकमांना मतदान करतील. आणि उज्ज्वल निकम माझ्या दृष्टिकोनातून इथं निवडून येण्याची मला दाट शक्यता वाटते. 5वा लोकसभा मतदारसंघ उत्तर पश्चिम, जिथं थेट रवींद्र वायकर उभे आहेत आणि समोर अमोल कीर्तीकर उभे आहेत. आता इथं एक फार महत्त्वाची गोष्ट झाली, म्हणजे बेटा तिकडं महाविकास आघाडीकडून तिकीट घेऊन उभा राहिला आहे आणि बाप इकडं महायुतीचं मला असं वाटतं की आपल्या प्रचाराच्या सगळ्या गोष्टी करतायत. त्याच्यामुळं गजानन कीर्तीकर हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते पहिला फटका इथंच बसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रवींद्र वायकरांना तिथल्या आमदार असल्या कारणाने तिथलं विधानसभेचं चांगलं काम आहे. वैयक्तिक त्यांच्याशी जोडलेली अनेक लोक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो सगळा मतदारसंघ आहे तो भाजप बहुल मतदारसंघ आहे. तो शिवसेनेच्या चांगल्या विचारांचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे नक्कीच इथं महायुतीला चांगलं मतदान होईल आणि रवींद्र वायकर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. कारण अमोल कीर्तीकर हा नवीन चेहरा आहे. अनेक स्थानिकांना देखील माहीत नव्हते की अमोल म्हणजे स्थानिक म्हणजे जे आज त्या मतदारसंघाच्या बाहेर मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर हे नाव काय एवढं मोठं अनेकांना माहिती नाहीये. खासदारकी म्हणून त्यांना ती पेलेल का असं देखील अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. त्याच्यामुळे त्यातून अनेक मतदान तिथे जाताना आपल्याला दिसतंय आणि ते सगळं मतदान इकडे रवींद्र वायकरांना पडते, कारण ते मराठी आहेत. त्यामुळे मराठी सगळा टक्का त्यांना तिथं मिळणार आहे. त्याच्यामुळे इथं रवींद्र वायकर आपल्याला जिंकून येताना दिसते. आता ही जी शेवटची जागा आहे ना, ही फार महत्त्वाची. आता तुम्ही अनेकांनी ही 5 जागा बघून मला शिव्या हसवडल्या असतील, पण ही शेवटची जागा मी तुम्हाला सांगतो. ती जागा म्हणजे उत्तर पूर्व मुंबई. आता उत्तर पूर्व मुंबईमध्ये एका बाजूला महायुतीचे ते मिहीर कोटेच्या कोण आहेत ते उभे आहेत आणि या बाजूला संजय पाटील उभाटा गटाकडून, उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून, महाविकास आघाडीकडून ते इकडे उभे आहेत. आता इथं फार मोठी मेक होणार आहे. इथं फार मोठं राजकारण होणार आहे.
ते सगळ्यात महत्त्वाचं राजकारण म्हणजे इथं एकनाथ शिंदे बाजूला गेले. एकनाथ शिंदेंचा इथं काही संबंध नाही. मिहीर कोटेच्यांना भाजपाकडून तिकीट मिळालंय, कमळाचं चिन्ह आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला मशालीचं चिन्ह आहे. आता हा जो मतदारसंघ, हा जो मुलुंड वगैरे, हा मानखुर्द, हा सगळा जो पट्टा आपण जो सगळा मतदारसंघ मानतो, भांडूप वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये इथं मराठी टक्का चांगल्या मोठ्या पद्धतीत आहे. पण त्याच सगळ्या समतोल भागामध्ये गुजराती लोक या घाटकोपर वगैरे अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी गुजराती लोक आहेत ना, या गुजराती लोकांनी आणि मराठी लोकांचं फार आपसापसात पटत नाही किंवा ते गुजराती लोक मराठी लोकांना जास्त जवळ येऊ देत नाहीत. अशा ठिकाणी संपूर्ण मराठी मतदान हे संजय पाटलांना होणार हे मी तुम्हाला 100% आज सांगतो. त्याच्यामुळं निश्चितच संजय पाटलांचं पारडं थेट आपल्याला वर जाताना दिसतंय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मिहीर कोटेच्या जरी असले, त्यांना जरी तिथल्या गुजरात्यांची मतं पडली तरीही तुम्हाला मी आज सांगतो भाजपाला मानणारी सगळा जरी मराठी जो टक्का आहे तो देखील संजय पाटलांना इकडे गपचूप आतून मतदान करेल आणि गुजराती माणसाला पाडेल. आणि मराठी माणसाने एक ताकद म्हणून, कारण मुलुंडमधलं जे मागचं प्रकरण झालं तिथल्या महिलांना जे सगळे गाळे किंवा दुकानं वगैरे त्या गुजरात्यांनी नाकारण्यात आली, आजही तिथं तसल्याच गोष्टी अनेक होतात. मराठी माणसाला दुय्यम वागणूक दिली जाते. हा सगळा मराठी टक्का मिहीर कोटेच्यांच्या विरोधात उभा राहील. मग ते शिंदे गटाचे जरी असले किंवा मी तुम्हाला सांगतो आपल्या भाजपाचे जरी असले किंवा महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाचे जरी असले, सगळे मराठी लोक मिहीर कोटेच्यांच्या विरोधात उभे राहतील आणि इकडं संजय दिना पाटलांना मतदान केलं जाईल. आणि या ठिकाणी संजय दिना पाटील थेट निवडून येताना आपल्याला दिसतात. फक्त त्या मशीनमध्ये काय इकडे तिकडे होऊ नये एवढंच. नाहीतर संजय दिना पाटील एक मराठी माणूस म्हणून त्यांना मतदान करणारी लोक अनेक आहेत आणि त्यांना त्याचं मतदान होईल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. अशा या सगळ्या जागा आपण 6च्या 6 जागा पाहिल्या. त्यातल्या 5 जागांमध्ये महायुतीचं पारडं वर जातंय, नरेंद्र मोदींकडे जातंय आणि एक जागा मराठी माणूस म्हणून संजय दिना पाटलांना मिळते, महाविकास आघाडीला मिळते. त्याच्यामुळे हे असं सगळं राजकारण मुंबईच्या 6 जागांचं होतं. तुम्हाला काय वाटतं? हे माझं एक वैयक्तिक मत होतं. हे तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. भेटू पुन्हा एक जागा नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.